श्री स्वामी समर्थ. आता वाजले सकाळचे. तसा तर मला उठायला खूप उशीर झाला होता, पण रात्री बघा हे कपड्यांचे रॉड पडल्यामुळे असा काहीसा राडा झाला होता. मी पहिले तो रॉड लावून घेतला, नंतर म्हटलं असो, नंतर हे कपडे लावल्याने मुलांचे पहिले त्या रॉडमुळं कपडे सगळे विस्कटले होते. मुलांचे कपडे पहिले प्रेस करून घेतले. आज टिफिनचं काही टेन्शन नसल्यामुळं आरामशीर चाललं होता राडा. तोपर्यंत मुलगी तयार पण झाली. त्याच्यानंतर मी मुलाला उठवलं आणि त्याला आंघोळ बिंघोळ घालून त्याला व्यवस्थित तयार केलं, कारण की तो स्वतःच्या हाताने काहीच करत नाही, अजून लहान आहे. मग मी त्याला व्यवस्थित तयार करून तो मला विचारत होता, मम्मी आज टिफिनला मला ॲपलच दे. मी रात्रीच तयारी करून ठेवली होती. म्हटलं या मुलांना तिला टिफिनला यायचं नाही तर मग मुलाला ॲपलच द्यायचे. आमच्या दिदीने तोपर्यंत इथं दिवा लावून घेतला होता, कारण की ती रोजच दिवा लावून जाते. इथं मी दोघांच्या नाश्त्याची तयारी केली. दोघांना चॉकोज दिले होते आणि लगेच चॉकोज देऊन इकडे लगेच चहा ठेवली. सकाळी चहा पिल्यामुळे त्याला व्यवस्थित फ्रेश वाटतं. नंतर त्यांनी चहा पिता मी त्याला टिफिनला ॲपल कट करून त्याला टिफिन बॅगमध्ये भरून दिला. आणि नंतर थोड्या वेळाने त्यांच्या पप्पाचा व्हिडिओ कॉल आला होता. तो व्हिडिओ कॉलवर रोज, कारण की त्यांची एक्झाम चालू होते म्हणून पप्पांनी ऑल द बेस्ट म्हणण्यासाठी व्हिडिओ कॉल केला होता. तसेच ते रोजच कॉल करत असतात व्हिडिओ कॉल. त्यानंतर मी त्यांना खाली ऑटोमध्ये सोडले आणि बाय केले. जोपर्यंत वरती आले, नंतर मी त्यांना टी व्हीवर तारक मंत्र लावून दिला आणि हा पसारा आवरायला घेतला. हा पसारा इतका लागला होता की त्याला अर्धा एक तास लागलाच मला कपडे झटकून लावायला. कारण की तिथं फक्त मी हलके कपडे लावून दिले होते, बाकी जड कपडे मी बॅगेमध्ये भरून ठेवले. आणि की तिथे जड कपडे लावले म्हणजे ते रॉड परत खाली येईल म्हणून म्हटलं की हलकेच कपडे लावा. जड कपडे म्हणजे साडी वगैरे, ड्रेस वगैरे बॅगमध्ये भरून ठेवले. पलंग बेड व्यवस्थित लावून घेतला आणि लगेच झाडझूड लोट करून घेतली आणि पोछा वगैरे करून घेतला. लगेच मुलांना दुपारा येतील म्हणून त्यांना लगेच एका साईडला बटाटे उकडायला टाकले होते. लगेच बघा ही माझी रूम कशी वाटते झाडून लोट केल्यानंतर. इथं पडदा लावायचा बाकी आहे आमचा, त्याला बघू आता केव्हा मुहूर्त भेटतो. हे बघा कसं खालीवर झालेलं आहे माझ्याकडून लावलं त्यांना. मी लगेच मग आंघोळ बिंघोळ करून लगेच देवपूजा करून घेतली. देवपूजा करता माझा आज गुरुवारचा व्रत असल्यामुळे मी स्वामींचे 21 अध्याय पूर्ण करून मुलांसाठी सँडविच बनवून घेतले होते. आजचा दिवस आजचा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा मला कमेंट करून. श्री स्वामी समर्थ.